नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. तुझेनी केवळ अभयंकरे, अनावर माया वोसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळोनी जाय. संतांनी केलेलं हे सद्गुरूंचं वर्णन आहे. जगद्गुरू व्यास असेच आहेत. त्यांच्या अभयंकर कृपेने म्हणजे त्यांच्या शीतल कृपेने ही जी अनावर माया आहे, आपल्या डोळ्यावर मायेचा पडदा, ती निघून जाते. वोसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळोनी जाय. जसा सूर्यप्रकाश पडला की अंधार पळून जातो, तसं सद्गुरूचा ऊर्जारूपी स्पर्श आपल्या मस्तकावर झाला की माया सरते आणि सत्य दिसू लागतं. असे जगद्गुरू श्री व्यास महर्षी आणि त्यांच्या व्यासपीठाला शिरसाष्टांग नमस्कार करते. श्री रामचंद्रांचे आपल्याला चरणस्पर्श करायचे आहेत. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, समस्तामध्ये गोड या राघवाची. काय गोड नावे राम, काय गोड नावे. नावामध्ये रमधातू आहे. रमयते इति राम, रमवतो रमवतो. असे प्रभू रामचंद्र. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम. मधुर अक्षर हो, फार गोडवा आहे त्या नामामध्ये. असे ते वाल्मिकी ऋषी त्यांनी रचलेलं ते रामायण आणि त्याचा तो धीरोदात्त उदात्त नायक प्रभू श्री रामचंद्र, त्यांना सादर आदराने कृतज्ञ नमस्कार करते. भगवान श्रीकृष्णांचंही आपल्याला स्मरण करायचं आहे. अंगम गलितं पलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुञ्चत्याशा पिंडं भज गोविंदं भज गोविंदं भज गोपालं मूढमते. शंकराचार्य कडक शब्दांची एक चपराक विषयात बुडालेल्या माणसाच्या तोंडात मारतात आणि म्हणतात की आत्ता तरी गोविंदाचं स्मरण कर, आता तरी गोपाळाचं स्मरण कर. कारण अंगम गलितम, अंग जीर्ण झालंय, पलितम मुंडम, डोक्यावर केस राहिले, दशनविहीनम जातम तुंडम, तोंडामध्ये दात राहिले नाही, तदपि न मुंचती आशा पिंडम, तरीसुद्धा वृद्धावस्था आली तरी आशा सोडत नाही. अरे आता तरी त्या श्रीकृष्णाचं स्मरण कर, आता तरी त्या गोविंदाचं गोपाळाचं स्मरण कर, कारण तोच तुम्हाला भवसागर तरुण देणार आहे. अशा आपल्याला आपले कैवर्तक असलेल्या भगवान श्रीकृष्णांना शिरसाष्टांग नमस्कार करते मी. यानंतर आपल्याला माऊलींचं स्मरण करायचं आहे. ऐरावती रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. इथे तर माऊलींच्या अंगी मोठेपण आलेलं आहे, विश्वाने दिलं आहे त्यांना. त्यांना यातना किती होत्या सांगायलाच नको. यातना जन्मल्यापासून यातना, बालपण यातना, त्याच्यानंतर तरुण वयात जेव्हा चमत्कार दाखवला, तेव्हा साक्षात्कार झाला, तेव्हा लोकांना पटलं की हे कोणीतरी आहे. अशा यातना कठीण भोगल्या या बालयोग्याने अशा ज्ञानेश्वर माऊलींना आपण शिरसाष्टांग नमस्कार करूया. समर्थ रामदासांचे 2 श्लोक आपल्याला म्हणायचे. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. या ज्येष्ठाश्रेष्ठांचे, या दैदिप्यमान विभूतींचे शुभाशीर्वाद बरोबर घेऊन आपण ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश करूया. 7व्या अध्यायाचे आपले 42 श्लोक झाले होते, 42 ओव्या, ज्यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगता आहेत की या विश्वाचं जे बीज आहे ते मीच आहे, आणि हे सगळं दृष्टांत, हा सिद्धांत मी आज तुझ्या हातात देत आहे की जरी प्रकृती दिसत असली विश्वारंभ करणारी, तरी ते आदिबीज मात्र मीच आहे.
ज्ञानविज्ञान योगो नाम सप्तमोध्याय. अपरा प्रकृतीचं वर्णन चाललं आहे, म्हणून प्रकृतीचंही वर्णन केलं आहे, पण त्या प्रकृतीला चेतना देणारा आणि विश्वाचं आदिबीज असणारा परब्रह्मच आहे असं भगवंत सांगताय. ओवी क्रमांक 43. मग उघड करुनी पांडवा, जै हे आणसी सांख्यांच्या गावा, तै ययाचा उपेग बरवा देखसील. पांडवा संबोधन. पंडुपुत्रा, अरे पंडूच्या पुत्रा अर्जुना, मग उघड करुनी पांडवा, हा सिद्धांत जै हे आणसी सांख्यांच्या गावा, तुला केव्हा कळेल हा सिद्धांत? हा परब्रह्माचा जो अद्वैतवाद आहे की आपल्या शरीरातला जीव आणि परब्रह्म एकच आहे, ते तुला केव्हा कळेल? जै सांख्यांच्या गावा, जेव्हा तू सांख्य दर्शनाच्या गावाला जाशील, म्हणजे तू जेव्हा सांख्य दर्शन वाचशील. सांख्य दर्शन म्हणजे द्वैतवाद आहे श्रोते हो. सांख्य दर्शन म्हणजे द्वैतवाद आहे आणि शंकराचार्यांचा अद्वैतवाद आहे, जो सर्व विश्वांनी मान्य केला आहे. अद्वैतवाद आहे. अद्वैतवाद म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं एकत्व आहे, ते वेगळे नाही आहे. कोहम सोहम, मी कोण आहे? मी तो आहे, मी परब्रह्म आहे. तत् त्वम असी, आपल्या आत्म्याला सांगायचं की ते परब्रह्म तू आहेस. अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. हा अद्वैतवाद आहे. पण हा केव्हा कळेल? माऊली सांगतात ते इथे की जाशी सांख्यांची, जेव्हा तू सांख्य दर्शनातलं द्वैत पाहशील. सांख्य दर्शनामध्ये सृष्टी वेगळी मानली, परब्रह्म वेगळा मानलाय, द्वैतवाद आहे. द्वैतवाद दोन्ही भिन्न मानलेत. ते जेव्हा तू पाहशील तेव्हा ह्याचा उपयोग किंवा ह्याचा अर्थ तुला कळेल. बरवा म्हणजे छान कळेल, देखशील, तू पाहशीलच. जेव्हा तू द्वैतवादाच्या गावाला जाशील, सांख्यांचा द्वैतवाद जेव्हा तू पाहशील, तेव्हा तुला कळेल की अरे हे द्वैत नसून हे अद्वैत आहे, कारण या विश्वाचं बीज मीच आहे. म्हणून आधी तू द्वैतवाद पहा, मग तुला हा अद्वैताचा सिद्धांत कळणार आहे. ओवी क्रमांक 44. परी हे अप्रासंगिक आलाप, आता असं तू बोलो संक्षेप, जाण तपियांच्या ठाई तप ते रूप माझे. आता त्यांना बोलायचा कंटाळा आला आहे, सारखं सारखं तेच तेच सांगून. परी हे अप्रासंगिक आलाप, अप्रासंगिक म्हणजे अप्रस्तुत, अयोग्य, अयोग्य वेळी अयोग्य बोलणं याला म्हणतात अप्रासंगिक. आलाप म्हणजे बोलणं, आलाप म्हणजे गायनाचा आलाप नाही. तर हे अयोग्य असं बोलणं, असं तू बोलो. आता हे असू देत ना, असू देत नाही की परब्रह्म मी आहे, मग ते अद्वैत कसं आहे? मग तू द्वैतांच्या गावाला जा, मग तुला कळेल अद्वैत काय आहे. हे सगळं आता असू दे, बोलो संक्षेप. मी थोडक्यात बोललो. जाण तपियांच्या ठाई तप ते रूप माझे, तपस्वी लोकांच्या ठाई जे तप असतं ते मी आहे. तपाची व्याख्या आपण पाहिलेली आहे. जगातली सगळी द्वंद्व सहन करून ध्यान करणं ह्याला तप म्हणतात. सगळी द्वंद्व सहन करायची आहे. ऊन पाऊस, त्याच्यानंतर सुख दुःख, लाभ हानी, यश अपयश, त्याच्यानंतर मान अपमान, हे सगळे सहन करायचे. पार्वती तपाचं उत्तम उदाहरण आहे. पार्वतीने उमेने शंकरासाठी जे तप केलं ते अत्यंत कठोर तप, त्याला तोड नाही. त्यामुळे तपाचं मूर्तिमंत सर्वोच्च प्रतीक म्हणजे महापार्वती आहे. महापार्वती आईने उग्र तप केलं होतं. व्रत पंचाग्नी साधने, धूम्रपाने अधोवदने, केली शंभू महादेवा कारणे. काय पंचाग्नी साधन? पंचाग्नी साधन म्हणजे उन्हाळ्यामध्ये, ग्रीष्म ऋतूमध्ये 5 बाजूंनी अग्नी प्रज्वलित करायचा. वर सूर्य माथ्यावर आहे, 4 बाजूनी अग्नींवरती 5वा सूर्य, त्याच्यामध्ये एका पायावर उभं राहून ध्यान करायचं. हे पंचाग्नी साधन, हे तप आहे. म्हणजे द्वंद्व सहन करायची. ऊन असो, पाऊस पडतो आहे, धुवाधार पाऊस पडतो आहे, त्याच्यात तप करायचं. थंडीमध्ये नदीच्या थंडगार पाण्यामध्ये मधोमध पहाटे उत्तर रात्री 3-3:30ला उभं राहून तप करायचं. हे आहे तप. सगळी द्वंद्व सहन करून ध्यान करणं याला तप म्हणतात. त्या तपांमधला जो तपस्येचा निश्चय आहे ते तप म्हणजे मी आहे. ते तप म्हणजे मी आहे. तपियांच्या ठाई तप ते रूप माझे. ओवी क्रमांक 45. बळिया माझी बळ ते मी जाण अढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. सगळे ते विभूतीच सांगतात. ते
बलम बलवतांच्या कामराग विवर्जितम, सगळं तेच सांगतात ते. बळिया माझी बळ, बलवान लोकांमधलं मी बळ आहे. पण ते कसं? कामराग विवर्जितम, आसक्ती आणि स्वार्थ याच्यापासून मुक्त असलेलं बळ म्हणजे मी आहे. कोणी बलवान आहे आणि बळाचा उपयोग तो स्वार्थासाठी करतोय, दुष्टांना मारतोय, तर ते बळ मी नाही आहे. रावणाचं बळ विभूतीत येत नाही. रावण बलवान होता, रावणाचं बळ विभूतीत येतच नाही, कारण स्वार्थांध, आसक्ती, परस्त्रीची इच्छा. म्हणून त्याला एक लक्ष्मण रेषा टाकली आहे की कोणतं बळ मी आहे? कामराग विवर्जितम, आसक्ती, स्वार्थ याच्यापासून मुक्त असलेलं बलवान लोकांमधलं जे बळ आहे, जे विश्वकल्याणासाठी वापरलं जात आहे, जे परित्राणाय साधूनांसाठी वापरलं जात आहे, ते बळ म्हणजे मी आहे. मी जाण अढळ, निश्चित जाण की ते बळ मी आहे. बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी, बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, बुद्धिमान लोकांमधली बुद्धी मी आहे. बुद्धी म्हणजे काय हो? डिग्र्या मिळवल्या की ती बुद्धी नाही आहे. बुद्धी म्हणजे परब्रह्मज्ञान जाणण्यासाठी जी बुद्धी निश्चयात्मिका होते, ती खरी बुद्धी. ती बुद्धी म्हणजे मी आहे. ओवी क्रमांक 46. भूतांच्या ठाई काम, तो मी म्हणे आत्माराम, जेणे अर्थास्तव धर्म थोर होय. आत्माराम हे कृष्णाचं नाव म्हटलं आहे. तो मी म्हणे आत्माराम, आत्मस्वरूपात रममाण झालेले. राम म्हणजे रममाण झालेले, रमधातू याच्यात. आत्म म्हणजे आत्मनी रता, आत्मानंदी रममाण असलेले भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? भूतांच्या ठाई काम, जो प्राणीमात्रांमध्ये जी कामवासना आहे, विषयवासना आहे, तर ती अर्थास्तव धर्म थोर होय, ते माझं स्वरूप आहे. पण ते कसं आहे की ते अर्थास्तव, विषय सुखाच्या वासनेने केवळ धर्म साधण्याकरता जो केलेला आहे, म्हणजे जे धर्माच्या मार्गाने जो काम जातो आहे, तो मी आहे. अधर्माच्या मार्गाने केलेला काम म्हणजे मी नाही आहे. जसं बळ म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी वापरला जात आहे, तर ते मी आहे. नंतर बुद्धी कशी आहे? मी बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, भूतांच्या ठाई काम, प्राणीमात्रांच्या ठिकाणी जो काम आहे, तो काम जर धर्माच्या मार्गाने जाणारा असेल तर तो मी आहे. धर्माविरुद्धो भूतेषु, धर्म अविरुद्ध, जो धर्माच्या अनुकूल शृंगार आणि प्रणय असेल, ती माझी विभूती आहे. अधर्माने, अनीतीने, स्वैराचाराने जर वर्णसंकर होत असेल, तर ती विभूती माझी नाही आहे. ओवी क्रमांक 47. ये रवी विकाराचे नि पैसे, करी कीर इंद्रियांच्याची ऐसे, परी धर्मासी वेखासे जावो नेदी. ये रवी विकाराचे नि पैसे म्हणजे मी विकारांच्या निमित्ताने, पैसे म्हणजे मनी नाही, विकारांच्या निमित्ताने करी कीर इंद्रियांच्याची ऐसे, इंद्रियांसारखंच वागतो. कीर म्हणजे खरोखर, करी म्हणजे आचरण करतो. म्हणजे मी ज्या इंद्रियाला जसं आचरण आवश्यक आहे तसंच मी एरवी व्यवहारात करतो. ज्या इंद्रियाला जसं आचरण अपेक्षित आहे तसं मी करतो. डोळ्याला पाहायचं आहे, मी डोळ्यांनी पाहतो. हाताने काम करायचं आहे, मी काम करतो. त्यामुळे मी इंद्रियांच्या वाढलेल्या विकारानुसारच, त्यांचे विकार वाढलेले इंद्रियांचे, त्यानुसारच मी काम करतो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियांचे विकार आहेत, त्यांच्यानुसार मी काम करतो. परी धर्मासी वेखासे जावो नदी, वेखासे म्हणजे विरुद्ध. पण माझ्या ज्ञानेंद्रियांना, माझ्या कर्मेंद्रियांना मी धर्माच्या विरुद्ध जाऊ देत नाही. ती लक्ष्मण रेषा, ती मर्यादा मी मला स्वतःला घालून घेतलेली आहे की मला ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या विकारानुसार व्यवहारात वागावंच लागतं. पाय चालायचं म्हटलं तर पायाचा उपयोग करावा लागतो, ग्रहण करायचं म्हटलं तर हाताचा, भाषण करायचं म्हटलं तर मुखाचा, ग्रहण करायचं म्हटलं तर बुद्धीचा, हे सगळे उपयोग करावे लागतात. पण ह्या सगळ्या विकारांचा किंवा ज्ञानेंद्रियांचा, कर्मेंद्रियांचा उपयोग मी धर्माच्या विरुद्ध होऊ देत नाही. असभ्य असं मुखाने बोलत नाही. नंतर भक्षण असं रसनेला स्पर्श होऊ देत नाही. अर्वाच्य असं बोलत नाही. पाय माझे वेड्यावाकड्या ठिकाणी जात नाही. हाताने अमंगळ वस्तूला मी स्पर्श करत नाही. म्हणजे माझ्या या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना मी धर्माच्या विरुद्ध जाऊ देत नाही. म्हणजे श्रोतो, ही आपल्याला शिकवणे श्रोते हो,
की आपल्या ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा उपयोग धर्माच्या विरुद्ध जाईल असा करायचाच नाही. जे नको ते पाहायचंच नाही, जे नको ते ऐकायचंच नाही, जे नको ते खायचंच नाही. ते गांधीजी म्हणतात तसं, बुरा बोलो नाही, बुरा देखो नाही, बुरा सोनू नाही. धर्माच्या विरुद्ध जाऊ नये. ओवी क्रमांक 48. जो अप्रवृत्तीचा अव्हाटा, सांडूनी विधीजिया निघे वाटा, तेवीच नियमाचा दिवटा सवे चाले. आता कोणता मनुष्य, एका विशिष्ट व्यक्तीचं वर्णन केले, जो 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 आणि शेवटी म्हणतील तो. कसा मनुष्य? जो अप्रवृत्तीचा आव्हाटा. अप्रवृत्ती म्हणजे शास्त्रविरुद्ध, धर्मसिंधूच्या विरुद्ध, शास्त्राच्या विरुद्धचे आडमार्ग. आव्हाटा म्हणजे आडमार्ग, पायवाट. शास्त्राच्या विरुद्ध असलेल्या पायवाटेने जो जातो, खास खळग्यांची. शास्त्राने नाही सांगितलं आहे, शास्त्रांनी राजरस्ता हमरस्ता सांगितला आहे, पण त्या हमरस्त्यांनी राजरस्त्याने न जाता शास्त्राच्या विरुद्ध जो आडमार्गाने जातो, सांडून विधीची निघे वाटा, आणि शास्त्राचे सगळे नियम मोडून निघून जातो. विधी म्हणजे शास्त्र, सांडून म्हणजे एकतर धर्माच्या विरुद्ध असलेल्या पायवाट्याने तो निघतो, राजमार्ग सोडतो, शास्त्राचे सगळे नियम सांडून तो वाटेने चालू लागतो, चुकीच्या वाटेने. तेवीच नियमाचा दिवटा सवे चाले, म्हणजे शास्त्राने निषेध केलेल्या आडमार्ग सोडून म्हटलंय त्यांनी. आव्हाटा सांडूनी म्हणजे शास्त्रांच्या विरुद्ध असलेला आडमार्ग सोडून, विधीचिया म्हणजे शास्त्रनियमांच्या वाटेने, नियमांचा दिवटा, नियमांचा, शास्त्रनियमांचा दिवटा म्हणजे मशाल बरोबर घेऊन चालतं. म्हणजे उत्तम माणसाचं लक्षण हे. मी थोडं उलटं बोलत होते, आता नीट ऐका. जो अप्रवृत्तीचा आव्हाटा म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध असलेला आडमार्ग जो सांडतो, शास्त्राच्या नियमाने वाट चालतो आणि नियमांची ड्युटी बरोबर घेऊन चालतो तो. आता त्याच्याबद्दल पुढे काय, हा जो 48वा श्लोक आहे याच्यामध्ये उत्तम पुरुषाचं वर्णन केलं. कसा पुरुष? जो अपप्रवृत्तीचा आव्हाटा सांडूनी, जो शास्त्राच्या विरुद्ध असलेला आडमार्ग पायरस्ता सोडून देतो आणि विधीची निघे वाटा, शास्त्रनियमांचा जो एक राजमार्ग आहे त्या मार्गाने निघतो, आणि जो सोबत काय बाळगतो मार्गामध्ये? नियमांचा दिवटा, शास्त्रनियमांची मशाल जो जवळ वापरतो, शास्त्रनियमांची दिवली जो जवळ वापरतो तो मनुष्य. त्याच्याबद्दल पुढे सांगतील आता 49. काम ऐशिया वोजा प्रवर्ते, म्हणोनी धर्मासी होय पुरते, मोक्षतीर्थीचे मुक्ते संसार भोगी. असा हा मनुष्य जो शास्त्रांनी विरुद्ध असलेल्या मार्गाने जात नाही, तो मार्ग सोडतो, हमरस्त्याने चालतो, नियमाने चालतो तो. आता पुढे म्हटलंय काम ऐशिया वोजा प्रवर्ते. ओवी क्रमांक 49 पाहतोय आपण. हा काम ऐशिया वोजा प्रवर्ते. आता काम जे आहे, ऐशिया वोजा प्रवर्ते, वोजा म्हणजे योग्य, योग्य अशा कामामध्ये जो आचरण करतो, प्रवर्ते. म्हणून धर्मासी होय पुरते, म्हणून त्याच्याकडून पूर्ण धर्माचं आचरण होतं. म्हणजे काम म्हणजे वासना, ऐशिया वोजा, वोजा म्हणजे योग्य, जो योग्य अशा कामवासनेमध्ये प्रवर्ते म्हणजे आचरण करत असतो, म्हणून धर्माचं त्याच्याकडनं पूर्ण आचरण होत असतं. म्हणून तो माणूस कसा असतो? मोक्षतीर्थीचे मुक्ते संसार भोगी, म्हणजे तो मोक्षरूपी तीर्थातला मोतीच आहे असं म्हटलेलं आहे. जसे सागरात मोती सापडतात, तर हा असा मनुष्य म्हणजे मोक्षरूपी तीर्थातला मोतीच आहे. कोणता मनुष्य? जो योग्य अशा काम म्हणजे शृंगाराचं आचरण करतो धर्माला अनुकूलन, आणि धर्मासी होय पुरते, जे धर्माचरण पूर्ण होतं त्याच्याकडनं, असा मनुष्य मोक्षरूपी तीर्थातलं मुक्ता म्हणजे मोती आहे असा एक त्याचा अर्थ दिलेला आहे. किंवा असं सांगितलं आहे की मोक्षरूपी तीर्थामध्ये हे लोक मुक्तपणे संचार करतात, गटांगळ्या खात नाहीत. मोक्षरूपी तीर्थात असे माणसं मुक्त संचार करतात, मुक्त विहार करतात. कोणते माणसं? जे धर्माला अनुकूल असलेल्या कामाचं आचरण करतात, त्यामुळे त्यांच्याकडनं धर्माचरण होतं, जराही आडवाटेने जात नाही, शास्त्रनियमाने वागतात, ते या मोक्षरूपी तीर्थक्षेत्रामध्ये मुक्तपणे वावरतात, म्हणजे गटांगळ्या खात नाहीत. ओवी क्रमांक 50.
जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेल वाढवी जव कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेके. 48व्या श्लोकापासून वर्णन चाललं आहे. जो मनुष्य असं असं करतो, जो मनुष्य असं असं करतो. 48मध्ये सांगितलं आहे की जो मनुष्य धर्माला विरुद्ध असलेला आडमार्ग सोडून देतो, हमरस्त्याने जातो आणि त्याच्यासोबत शास्त्रनियमांची ड्युटी तो घेतो. मग 49मध्ये सांगितलं आहे की तो धर्माला अनुसरून असलेल्या योग्य कामाचं आचरण करतो, त्यामुळे त्याच्याकडनं धर्माचरण पूर्ण होतं आणि म्हणून तो मोक्षतीर्थातच मुक्तपणे संचार करतो. आता 50मध्ये सांगतं आहे की तो मनुष्य श्रुतिगौरवाच्या मांडवी, श्रुतिगौरव म्हणजे वेद, जो वेदांच्या वेदांचं मांडव, जसा वेलींचा मांडव असतो बघा, वेलींचा मांडव असा तयार करतात, तसा वेदांच्या मांडवावर कामसृष्टीचा वेल वाढवी, त्याच्या विषय वासनेची वेल तो वाढवतो. वेदांचा मांडव आहे, त्या वेदांच्या मांडवावर तो त्याच्या वासनांची, विषय वासनांची वेल वाढवतो. त्याची पानं फुलं, पुढे म्हटलेलं आहे जव कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेके, आणि त्याच्या कर्माची फळं आणि फुलं तो मोक्षाला टेकेपर्यंत वाढवतो. म्हणजे वेद हा जणू मांडव आहे, त्या वेदाच्या मांडवावर हा मनुष्य जो नियमाने शास्त्राने वागतो, तो मनुष्य त्या वेदांच्या मांडवावर आपल्या अनेक विषय वासनांच्या वेली पसरवतो आणि त्या वेलींची पानं फुलं तो इतकी वाढवतो की तो मोक्षापर्यंत नेतो. म्हणजे जरी वेदांच्या मांडवावर त्याने विषय वासनांच्या वेली टाकल्या तरी त्याचे प्रयत्न मोक्षासाठी असतात. त्याची फुलं फळं तो मोक्षापर्यंत पोचवतो, असा हा शास्त्रानुसार वागणारा मनुष्य आहे. आता धर्म आणि अपवर्ग म्हणजे धर्माच्या मार्गाने, मोक्षाच्या मार्गाने वागणाऱ्या ह्या लोकांचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. ओवी क्रमांक 51. ऐसा नियतका कंदर्प जो भूताया बीजरूप, तो मी म्हणे बाप योगियांचा. योगियांचा बाप आहे मी, तो मी तुला सांगतोय अर्जुना. ऐसा नियतका कंदर्प, अशी ही जी नियत म्हणजे शास्त्राधारित, शास्त्रावर आधारित, शास्त्रसंमत अशी ही जी विषय वासना आहे. कंदर्प शब्दाचा शब्दशः अर्थ चिखल असा आहे, पण इथे त्याचा अर्थ कामवासना. तर अशी शास्त्रसंमत अशी कामवासना जो भूताया बीजरूप, आणि जी कामवासना या भूतसृष्टीची बीज आहे, अशा त्या तो मी म्हणे बाप योगियांचा. ती वासनेचं बीज म्हणजे मी आहे रे, असा हा योगियांचा बाप तुला सांगतोय. म्हणजे बघा, शास्त्राधार असलेलं जी वासना आहे, त्या वासनेमुळे ही सृष्टी निर्माण होते. त्या वासनेचं बीजरूप मी आहे, असं हा योग्यांचा बाप तुला सांगतोय. म्हणजे वासनेचं बीजरूप परब्रह्म आहे. ओवी क्रमांक 52. हे एक एक किती सांगावे, आता वस्तुजातची आघवे, मजपासूनी जाणावे विकारले असे. आता तुला एक एक किती सांगू रे अर्जुना, हे मी आहे, ते मी आहे, ते मी आहे, ते मी आहे. किती विभूती आहे माझ्या, हे एक एक किती सांगू तुला विभूती? 83 विभूती आहेत. आता वस्तुजातची आघवे, या जगातल्या सगळ्या वस्तू प्राणी मात्र आघवे, मजपासून माझ्यापासून हे जाणून घे, विकारले असे उत्पन्न झालेत. तुला एक एक किती सांगू आता? हे सगळं जग, या जगातलं सगळं चराचर माझ्यापासून निर्माण झालं आहे, असं तू जाणून घे. श्लोक क्रमांक आपला 12 आहे. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये, मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयी. आता माणसामध्ये सत्व रज तमोगुण आहेत, तेही माझ्यापासून कसे निर्माण झाले सांगतात. ये म्हणजे जे, सात्विका राजसा तामसा भावा. प्रत्येक माणसाच्या शरीरात प्रकृतीमधनं निर्माण झालेले सत्व रज तमोगुण जे आहेत, मत्त एव माझ्यापासूनच आहेत. मत्त ही पंचमी आहे, एव म्हणजेच माझ्यापासूनच ते आहे. तान विद्या असं तू त्यांना जाण. आणि नतु अहम तेषु, तेषु सप्तमी आहे, त्यांच्यामध्ये मी नाही आहे. ते मयी, ते माझ्यामध्ये आहेत. हे वाक्य महत्त्वाचं आहे. कोणतं? नतु अहम तेषु, त्यांच्यामध्ये मी नाही आहे,
ते मयी, ते माझ्यामध्ये आहेत. तेषु सप्तमी, त्यांच्यामध्ये न अहम, मी नाही आहे. मयी ते, माझ्यामध्ये ते आहेत. तेषु आणि मयी सप्तमी, म्हणजे हे जे सात्विक, राजस आणि तामस भाव आहेत अर्जुना, हे सगळे माझ्यापासूनच जन्माला आलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये मी नाही आहे, त्या 3 गुणांमध्ये, ते माझ्यामध्ये आहेत. अगदी महत्त्वाचा आहे हा श्लोक. याच्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत आपल्या 53-54 2 ओव्या आपण बघूया. जे सात्विक हन भाव कारजतमादी सर्व, ते मम रूप संभव ओळखे तू. सात्विक भाव, रजतम भाव, ते मम रूप संभव, माझ्या रूपाचं प्रगटीकरण आहे असं तू जाण. आता मी सगळ्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं सत्व, रज आणि तम. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे प्रकृतीच्यापासून निर्माण झालेले आहे, पण प्रकृतीला परब्रह्माने निर्माण केलं आहे. मग कसं आहे हे सत्वगुण म्हणजे काय? सत्वगुणाचं लक्षण असं सांगितलं आहे की हा आनंदमय असा हा गुण आहे. ज्ञानाची लालसा माणसाच्या मनात निर्माण होते. प्रसन्नता देणारा, ज्ञान देणारा असा हा सत्वगुण आहे. सगळे उदात्त गुण त्यामध्ये असतात असा सत्वगुण आहे. रजोगुण कसा आहे? लोभ प्रवृत्तीर आरंभ, लोभ आहे, कामाची अशमस्पृहा आहे, लोभ आहे, हे सगळं रजोगुणामध्ये आहे. आणि तमोगुण तर फारच वाईट समजला जातो. निद्रा, आलस्य, प्रमादोत्थन, निद्रा, आळस आणि प्रमाद या सगळ्यांमधून तमोगुण निर्माण झालेला आहे. आणि हे 3 गुण माणसाच्या शरीरात जन्मजात असतात. प्रकृती आली शरीरामध्ये, पुरुषाने प्रकृतीला चैतन्य दिलं की तिच्यामधनं हे 3 गुण, या 3 गुणांना हाताशी धरून ती आपाद मस्तक शरीराचं कार्य करत असते. आता भगवंत सांगतायत हे 3 गुण म्हणजे माझं स्वरूप आहे. ओवी क्रमांक 54. ते हे झाले तरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही, जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. सांगितलं 12व्या श्लोकात, तेषु अहम न, त्यांच्यामध्ये मी नाही, त्यांच्यामध्ये म्हणजे 3 गुणांमध्ये, मयी ते, माझ्यामध्ये ते आहेत. त्याच ओवीचं सोप्या भाषेत भाषांतर माऊली करताय 54व्या ओवीत. ते हे झाले तरी माझ्या ठाई, हे त्रिगुण जरी माझ्यापासून जन्माला आलेले असले तरी, तर तया माझी मी नाही, त्यांच्यामध्ये मी नाही आहे. जसं दृष्टांत दिलंय, स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे, जसं स्वप्नामध्ये जर माणसाला पडलं की तो डोहामध्ये पडलेला आहे तरी तर स्वप्नात जागृती राहत नाही. स्वप्नामध्ये तो डोहात बुडालेला असतो, पण जागृतावस्थेत ते दिसत नाही त्याला. जागृतावस्था खरी असते ना, जैसे स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे, ज्याप्रमाणे स्वप्नामधल्या डोहामध्ये जागृत अवस्था बुडत नाही, तसं त्यांच्यामध्ये मी नाही आहे, माझ्यामध्ये ते आहेत. ओवी क्रमांक 55. जैसी रसाचीच सुघट, बीजकणिका घनवट, परीतिये स्थव होय काष्ठ अंकुरद्वारे. जैसी रस, आता बीजकणिका हा मुख्य शब्द आहे. बीजकणिका म्हणजे छोटंसं बीज. जसं एखादं छोटंसं बीज घन असतं, सुघट म्हणजे घन असतं, घनदाट गच्च भरलेलं असतं आतमधनं. घनवट, सुघट म्हणजे सुंदर आकाराचं, सुबक आकाराचं, आणि घनवट म्हणजे घनदाट आतून गच्च भरलेलं. एखादं झाडाचं किंवा फळाचं छोटंसं बीज सुंदर आकाराचं असतं, दाट असतं. परीतिये स्थव होय काष्ठ अंकुरद्वारे. आता ते जे बीज असतं ते रसाचं बनलेलं असतं ना, त्याच्या आतमध्ये रस असतो सगळा घनदाट. मग त्याच्यापासून पुढे अंकुर निर्माण होतो, आणि त्या अंकुरापासून रोप होतं, रोपाचं झाड होतं, झाडाचं होतं काष्ठ. म्हणजे हे काष्ठ कोणाद्वारे झालेलं म्हटलं पाहिजे? अंकुराद्वारे. म्हणजे मग पुढे त्याचं काष्ठ होतं. पण ते काष्ठ म्हणजे अंकुर म्हटलं जातं का? नाहीच ना, काष्ठच म्हटलं जातं ते. वास्तविक त्याची निर्मिती कोणापासून आहे? अंकुरापासून आहे. बीज कसं आहे? बीजाचा सुंदर आकार आहे, सुघट आहे, आतून रसाने गच्च भरलेलं टप्पोरं बीज आहे. ते पेरलं की अंकुर उगवतो. अंकुराशिवाय रोप नाही. रोपाची वाढ, तांबूस पानं, छोटंसं रोप त्याचं, मग त्याचा वृक्ष, मग विशाल वृक्ष, मग पानं, फुलं, फळं, आणि ममठ्ठ त्याचं काष्ठ बनतं, खोड बनतं त्याचं, ते काष्ठ बनतं. पण काष्ठाला अंकुर म्हणू का आपण?
काष्ठाला अंकुर म्हणूच शकत नाही. मग काष्ठाच्या ठिकाणी ते बी असतं का? काष्ठाच्या ठिकाणी बी नसतंच. तसा या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये मी नाही आहे, ते सगळे माझ्यामध्ये आहेत. असे सुंदर दृष्टांत माऊली देतात आहे. ओवी क्रमांक 57. ओवी क्रमांक 56. मग तया काष्ठाच्या ठाई सांगपा बीज पण असे काही, तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. आता त्या काष्ठामध्ये, झाडाच्या दाट खोडामध्ये बी आहे का? बीज पण काही प्रश्न विचारलाय. त्या जाड लाकडामध्ये काही बी असतं का? बी नाही दिसत ना तिथे. तसा मी पण सांग अर्जुना आता, तसा मी विकारी नाही जरी विकारीला. तसा मी पण आता विकारी जरी दिसत असलो, कार्य करणारा जरी दिसत असलो, तरी त्या कार्यात मी नाही आहे. माझ्यापासून हे सजीव निर्माण झाले. मी प्रकृतीला चेतना दिली, तिने विश्वारंभ केला, सजीव निर्माण केले, पण त्यांच्यात मी नाही आहे. जसं झाडाच्या लाकडामध्ये अंकुर दिसत नाही, पण असतोच तो, तसा यांच्यामध्ये मी दिसत नाही. ओवी क्रमांक 57. पै गगनी उपजे आभाळ, परी तेथ नाही केवळ, अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही. दृष्टांत खूप छान छान देतात माऊली. काय म्हणताय आता की पै गगनी उपजे आभाळ, गगनामध्ये ढग येतात. आभाळ उपजे म्हणजे अभ्र येतात ढगात. पण त्या अभ्रांमध्ये आकाश असतं का? परी तेथ गगन नाही, केवळ आकाशात ढग येतात. पावसाळ्यात तर खूप ढग येतात, पण त्या ढगांमध्ये आकाश असतं का? हो, नाही ना. त्या तेथ गगन नाही, केवळ त्या अभ्रांमध्ये, ढगांमध्ये आकाश नसतं. अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही. सलिल म्हणजे पाणी. आता त्या ढगांपासून पाऊस पडतो, पण त्या पावसामध्ये ढग असतात का? नाही. दोन्ही गोष्टी बघा, की आकाशामध्ये ढग येतात, पण ढगांमध्ये आकाश नसतं. ढगांपासून पाऊस पडतो, पण पावसामध्ये ढग नसतात. म्हणजे जी मूळ वस्तू असते ती प्रत्यक्ष दिसत नसली तरी ती त्यामध्ये असतेच. असं या ठिकाणी सांगितलं आहे. ओवी क्रमांक आपल्या 57 झाली आहे. आज आपण इथेच थांबूया. इत्यलम.